नमस्कार, मी विकास लवांडे. सत्याग्रही या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. आज नाताळ निमित्तानं सर्व ख्रिस्ती बांधवांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. ख्रिश्चन धर्माचे संस्थापक असलेले येशू ख्रिस्त यांचा आज जन्मदिवस आहे. त्यानिमित्ताने सर्व भारतीयांना आणि जगभरातील सर्व ख्रिस्ती बांधवांना मी शुभेच्छा देतो. आज मी आपल्याशी बोलायला आलो तो छगन भुजबळ या विषयावर बोलणार आहे. अतिशय महत्वाच्या घडामोडी घडत असताना महायुतीमध्ये जे काही अंतर्गत धुसफूस आहे किंवा जे काही घडामोडी चाललेल्या आहेत एकंदरीत राजकारणातल्या गेल्या महिन्याभरातल्या, त्या मी आपल्या समोर काही गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करतोय. खर तर महायुतीमध्ये सगळंच आलबेल आहे असं म्हणता येणार नाही. अशा अनेक गोष्टी आपल्याला सांगता येतील. त्याचं कारण असं की मंत्रिपदाच्या ज्या शपथा घ्यायला उशीर झाला तो असेल, खातेवाटपाला उशीर असेल, सरकार स्थापन करायला झालेला उशीर असेल, हे सगळं पाहता अंतस्थ काही सगळं आलबेल आहे असं त्याच्यातून दिसत नाही. जर आलबेल असतं तर हे सगळं एका आठवड्यात सगळं झालं असतं. आता काय झालंय, छगन भुजबळांची नाराजी, त्यांना मंत्रिपद मिळालं नाही म्हणून प्रचंड ते अस्वस्थ आहेत. ते म्हणतायत की मी ओबीसी समाजाचा नेता आहे वगैरे, आहेत काही अंशी ते खरंही असेल. त्यांनी समता परिषद काढलेली आहे. खर तर समता हा शब्द खर तर महात्मा फुल्यांच्या डिक्शनरीतनं आलेला आहे. समता आणि समता परिषद यांचा कितपत संबंध आहे मला शंका आहे. त्याचं कारण असं, ते म्हणतात समता परिषद, पण त्याच्यामध्ये 18 पगड जातीचे 12 बलुतेदार, आलुतेदार किंवा सगळ्या जाती धर्माचे लोक त्याच्यात नाहीत. एका विशिष्ट समाजाचे, विशेषतः माळी समाजाचं संघटन समता परिषदेमध्ये विशेष आणि मोठ्या प्रमाणावर दिसतं. जसं की मराठा सेवा संघामध्ये ते म्हणतात की मराठा म्हणजे मराठी भाषिक सगळे, आणि म्हणून त्याच्यामध्ये सगळ्या जाती धर्माचे आहेत. परंतु त्यात सगळ्या जाती धर्माचे अल्पशा असतील सिंबॉलिक, परंतु मेजॉरिटी 90% त्याच्यामध्ये मराठा जातीचेच लोक मराठा सेवा संघात किंवा मराठा महासंघात असतात. त्याच पद्धतीनं समता परिषद नाव जरी दिलेलं असलं छगन भुजबळ साहेबांनी, तरी त्याच्यामध्ये मेजॉरिटीने 90% हे माळी समाजाचं संघटन आहे. ते महाराष्ट्रातल्या राजकारणातल्या सध्याच्या मंत्रिमंडळात किंवा विधानसभात सगळ्यात जुने नेते आहेत, हे खरं आहे. ते अजितदादा यांच्या पक्षात पवार साहेबांना सोडून गेले. मी त्यावेळेसही बोललो होतो, अनेक जण बोलले होते की छगन भुजबळांचं आणि अजितदादांचं फारसं पटत नाही. जे एकत्र होते तेव्हाही सुद्धा, ज्यावेळेस छगन भुजबळ उपमुख्यमंत्री व्हायचे होते, पवार साहेबांनी सहकार्यांच्या विरोधात जाऊन छगन भुजबळांना उपमुख्यमंत्री पद दिलं होतं, त्यावेळेस अजितदादा इच्छुक होते. तेव्हाही अजितदादांनी धुसफूस केली होती आणि छगन भुजबळांना त्यावेळेस उपमुख्यमंत्री करताना पासून नंतर पुढच्या काळातही कायम त्यांचं कधी पटलेलं नव्हतं. पण आता त्यांची जी काही प्रॉपर्टी आहे ती ईडी सीबीआयच्या ताब्यात आहे, आणि म्हणून भारतीय जनता पार्टीच्या बाजूला किंवा वळचणीला गेल्याशिवाय त्यांना पर्याय नव्हता. आणि म्हणून अजितदादांच्या निमित्तानं ते सगळे समदुःखी होते. ऍक्च्युली प्रफुल्ल पटेल असतील, हसन मुश्रीफ असतील, वळसे पाटील असतील, अजित पवार किंवा त्यांचे कुटुंबीय असतील, सगळे समदुःखी होते. सुनील तटकरे आणि समदुःखी लोक एकत्र येऊन त्या ठिकाणी ते भारतीय जनता पार्टीच्या वळचणीला गेले. तिथं विचारधाराही त्यांनी सोडून दिली. आज काही जरी सांगत असले, अजितदादा कितीही जरी पुरोगामित्वाचं आव्हान असले, शिवशाहू फुले आंबेडकरांचं नाव घेत असले, तरी सुद्धा ते खरं नाही. छगन भुजबळ हे परवा देवेंद्र फडणवीसांना भेटले आपली नाराजी व्यक्त करण्यासाठी. त्याआधी त्यांनी ओबीसीच्या काही नेत्यांच्या बैठका घेतल्या, आपल्या कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या, आणि त्यांच्यातनं सूर त्यांनी आपला नाराजीचा दाखवला आणि दबाव तयार करण्याचा प्रयत्न केला. त्यांना असं वाटलं की अजित पवार बोलवतील आणि काहीतरी होईल, परंतु अजित पवारांनी काही त्यांना बोलवलं नाही. उलट ते देवेंद्र फडणवीसांकडे गेल्यानंतर अजितदादांनी असं स्टेटमेंट केलं की आमच्या पक्षातला प्रश्न आहे तो आम्ही अंतर्गत बघू. हे सूचक वाक्य आहे खरं तर, कारण छगन भुजबळांची नाराजी ही राष्ट्रवादी अजित पवारांच्या पक्षाशी आहे, तर त्याचा प्रश्न देवेंद्र फडणवीस कसे सोडवणार. ते देवेंद्र फडणवीसांकडे गेले आणि 40 मिनिटं चर्चा केल्यानंतर परवा त्याच्यातनं एक मला लक्षात येते की देवेंद्र फडणवीसांची रणनीती जी काही मागच्या काही दिवसात जर पाहिली आपण, तर फोडा आणि राज्य करा ही दिसलेली आहे. ही इंग्रजांची नीती होती, तीच नीती इथे भारतीय जनता पार्टी RSS गेल्या काही वर्षापासून वापरते. महाराष्ट्रात सुद्धा ओबीसी मराठा असा वाद लावून दिला.
छगन भुजबळ जेव्हा ओबीसीकडे जात होते, मराठा आंदोलन इकडे जरांगे पाटलांचं चालू असताना, त्या जरांगे पाटलांचे पाठीराखे सगळी रसद पुरवायला एकनाथ शिंदे होते. एकनाथ शिंदेची टीम पूर्णपणे त्या ठिकाणी अगदी मीडिया मॅनेजमेंट करण्यापासून ते आंदोलनाचं सगळं त्यातलं नियोजन खर्च काय जे असेल ते करण्यासाठी एकनाथ शिंदे पूर्णपणे ताकदीने त्या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांच्या पाठीशी उभे होते. त्यांनीच ते आंदोलन सगळं उभं केलेलं होतं. त्याचं बीजेपीने विनाकारण पवार साहेबांशी जोडून शरद पवारांनी जरांगे पाटलांना उभं केले असा एक प्रतिमा तयार केली, परसेप्शन तयार केलं. वास्तविक ते काही खरं नव्हतं. परंतु निवडणुकीच्या तोंडावर त्यांना पवारांच्या विरोधात काहीतरी पाहिजे होतं आणि म्हणून शरद पवार साहेबांना जरांगे पाटलांशी जोडून तशी प्रतिमा परसेप्शन बनून जो काय राजकीय फायदा त्यांना व्हायचा तो घेतला. मात्र जरांगे पाटील हे एकनाथ शिंदे यांच्या पाठीराख्याने तयार झालेले होते. आणि दुसऱ्या बाजूला देवेंद्र फडणवीसांनी भुजबळांना गोपीनाथ पडळकर असतील, गोपीचंद पडळकर किंवा लक्ष्मण हाके असतील, या 2-4 जणांना फडणवीसांनी ओबीसीकडे सोडलं होतं. त्यामुळे ओबीसीचं मंत्रिमंडळात राहून सुद्धा भुजबळ साहेब त्या ठिकाणी त्यांना आपलं आरक्षण कसं धोक्यात आहे, मराठ्यांचं कसं आपल्यावर अतिक्रमण होते वगैरे वगैरे सांगत इकडे जरांगे पाटील भुजबळांना शिव्या घालणार, तिकडे ओबीसी एकत्र येणार, भुजबळ इकडे येणार, जरांगेंना काहीतरी बोलणार. हा कलगीतोरा लावून दिला भुजबळांचा आणि मनोज जरांगे पाटलांचा, ओबीसी आणि मराठ्यांचा हा लावला तो फडणवीसांनी. तो कलगीतोरा लावल्यानंतर राजकीय फायदा त्यांना व्हायचा तो झाला. आणि त्याच्यातनं आता सगळं हे घडल्यानंतर भुजबळ एक ओबीसीतलं एक नेतृत्व महाराष्ट्रातलं जे काही असेल ते इतरांच्या पेक्षा निश्चितपणे त्यांच्याकडे ओबीसीची ताकद आहे. कारण जरी इतर नेते ओबीसीचे बीजेपी बरोबर असले किंवा अजितदादांच्या सोबत असले तरी ते त्यांच्या मतदारसंघापुरते मर्यादित आहेत. तुलनेने भुजबळ त्यांच्यापेक्षा निश्चित ओबीसी मध्ये प्रस्थापित नेतृत्व आहे असं म्हणायला काही प्रमाणात वाव आहे. आता याच्यामध्ये भुजबळांना आपल्यासं करायचंय म्हणून फडणवीसांनी टाकलेला हा डाव आहे. इकडे अजितदादांच्या धनंजय मुंडेंना सुद्धा बीड मधून आता हे सगळं जे काही वातावरण झालं, सुरेश धस तिकडे सोडलेले आहेत. सुरेश धस भारतीय जनता पार्टीचे असून सुद्धा धनंजय मुंडे पंकजा मुंडेंचा ते पर्दाफाश करतायत. तिथं मग पीक विमा घोटाळा असेल, ते संतोष देशमुखांच्या खून प्रकरणावरून असेल, सुरेश धस आवाज उठवतायत. ते चांगलं आहे, सुरेश धसांचं कौतुक आहे. परंतु तिथे अजित पवारांचा पक्ष डॅमेज करण्याचा प्रयत्न सुरेश धसांच्या माध्यमातून तिकडे सुरू आहे. तिकडे ते चालू असताना इकडे भुजबळांना नाराजी असताना फडणवीसांनी त्यांना आश्वासन दिलं की पुढच्या 10-12 दिवसामध्ये आपण याच्यातून निश्चित मार्ग काढू. आता हे सगळं जर आपण पाहिलं तर निश्चितपणाने छगन भुजबळ हे काही दिवसामध्ये आपल्याला भारतीय जनता पार्टीमध्ये गेलेले दिसतील. कारण छगन भुजबळांसारखा नेता भारतीय जनता पार्टीला हवा आहे. कदाचित त्यांना राज्यसभा दिली जाईल आणि अजून काही दिलं जाईल, सन्मानाचं पद दिलं जाईल किंवा केंद्रात राज्यमंत्रीपद एखादं दिलं जाईल, काही केलं जाईल त्यांच्यासाठी. पण राज्यसभेवर तरी निश्चित घेतलं जाईल किंवा केंद्रात राज्यमंत्रीपद सुद्धा दिलं जाईल. अशा कुठल्या तरी उपयोगातून छगन भुजबळांना भारतीय जनता पार्टी आपलेसं करणार. अजितदादा आणि भुजबळांचं आता जवळपास बऱ्यापैकी तुटत आलेलं आहे असं वातावरण आहे. त्यांची एकमेकाची स्टेटमेंट जर पाहिली, कारण काल अजितदादा दुसरं एक बोलले आणखी की आमच्याकडे आता 237 लोकांचं प्रचंड असं संख्याबळ आहे, आता आम्हाला कुठल्याही एका आमदाराला मस्का लावायची गरज नाही, अशा अर्थाचं दादांनी स्टेटमेंट केलेलं आहे. म्हणजे दादांना सुद्धा त्या संख्याबळाचं, महायुतीला जे काही बहुमत मिळालेलं आहे, राक्षसी बहुमत मिळालेलं आहे, त्या महायुतीच्या संख्याबळाला दादा आता हुरळून गेलेले आहेत. अजितदादा त्या संख्याबळाच्या जोरावर आता भुजबळांना कोललेलं आहे हे त्याच्यातनं स्पष्ट झालेलं आहे. कारण भुजबळांच्या मागे काय असे 4-10 आमदार नाही आहेत दुसरे कोणी, कारण तिकीट वाटप अजित पवारांनी केलेलं आहे. भुजबळ काही तिकीट वाटपाला त्याच्यामध्ये किती त्यांना अधिकार होता माहित नाही. एखाद दुसरं तिकीट दिलं असेल त्यांच्या शिफारशीवरून किंवा 4-2 दिली असतील, परंतु त्यांच्याबरोबर आमदार कोणी नाहीत असं आता तरी दिसतंय. त्यामुळे भुजबळ पुढच्या काळामध्ये जर भारतीय जनता पार्टीमध्ये गेले तर नवल वाटायला नको आणि त्यांच्या प्रॉपर्टीही त्यांना सोडून घ्यायच्याच आहेत, शिवाय सन्मानाचं पदही मिळवायचं आहे. आणि त्याच्यातच फडणवीसांना अजितदादाचा पक्ष डॅमेज करायला एक संधी नामी आलेली आहे. भुजबळांच्या निमित्तानं अजितदादांच्या पक्षाला डॅमेज करण्यामध्ये फडणवीस निश्चितपणे यशस्वी होतील. ते गोड बोलून त्या, कारण यांच्या फायली सगळ्या टेबलावरच्या फक्त खाली ठेवलेल्या आहेत. त्यामुळे एका बाजूला एकनाथ शिंदे जरी नाराजी दाखवत असली तर एकनाथ शिंदेही भारतीय जनता पार्टीच्या विरोधात काही ब्र शब्द काढू शकत नाहीत, ब्र शब्द बोलू शकत नाहीत. आणि अशा परिस्थितीमध्ये हे जे काही सगळे लोक आहेत यांच्या फायली, चुकीची कामं केलेली, अनियमित कामं केलेली, भ्रष्टाचाराची काही प्रकरणं असतील, हे सगळ्या फायली भारतीय जनता पार्टीने आपल्याकडे काढून ठेवलेल्या आहेत, हुक लावून ठेवलेला असल्यामुळे
भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार यांच्या पक्षात फूट पाडून भुजबळांना आपलंसं करेल असं सध्याचं चित्र आहे. भुजबळ काय करतात हे आपण निश्चितपणे बघूयात पुढच्या काळामध्ये. परंतु अजित पवारांचं त्यांचं आता निश्चितपणे काहीतरी आता फाटेल अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. कारण भुजबळांची बीजेपीला गरज आहे. भुजबळांची बीजेपीला जशी गरज आहे तशी बीजेपीला भुजबळांची एकमेकांची गरज असल्यामुळे अजित पवारांची ही सगळी जी काही स्टेटमेंट आहेत 237 संख्याबळ असलेलं किंवा आम्हाला कोणाला काही विचारायची गरज नाही आता, हे सगळं पाहता हे असं होईल असं मला दिसतंय. असो, परंतु फोडा आणि जोडा ही नीती ज्या पद्धतीने शिवसेना फोडली, पवार साहेबांची राष्ट्रवादी फोडली, हे भारतीय जनता पार्टीचं फोडा आणि जोडा राज्य करा, जाती जातीत भांडणं लावा, पक्ष फोडा, व्यक्ती फोडा, हे सगळं चालू राहणार. वेगळ्या पद्धतीने ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स या सगळ्या पद्धतीने वापर केला जाईल. दुसऱ्या बाजूला निवडणूक आयोग सुद्धा त्यांच्या बाजूने तिकडे आता काम करत राहील आणि अशा पद्धतीनं हे सगळं राजकारण नासवण्याचं काम भारतीय जनता पार्टीने या महाराष्ट्रात केलेलं आहे. राजकारणाचा स्तर अतिशय खालच्या लेवलला नेलेला आहे. राजकीय संस्कृती लयाला पाठवलेली आहे. महाराष्ट्रातलं राजकारण कधी नाही एवढं खराब भारतीय जनता पार्टी आणि देवेंद्र फडणवीसांनी केलेलं आहे. हे कोणाही राजकीय जाणकाराला मान्यच करावं लागेल असं माझं मत आहे. धन्यवाद. हा सबस्क्राईब केला नसेल आपण चॅनल माझा सत्याग्रही, हा सत्याग्रही चॅनल आपण निश्चितपणे सबस्क्राईब करावा. बेल आयकॉन बटन दाबून नवनवीन व्हिडिओ ऐकण्यासाठी आपण त्या ठिकाणी सबस्क्राईब करावं. त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल आपण पुढे पाठवावा आणि आवडल्यास किंवा आपलं काही मत न आवडलं असेल, जे काय असेल आपलं मत कॉमेंटमध्ये जरूर व्यक्त करा. धन्यवाद.